श्री स्वामी समर्थ. कसे आहेत सगळे? तर आता तुम्हाला हे दिसत असेल एवढा भाजीपाला हिनं कुठनं आणली, काय आणली. तर हे आहे आठवडी बाजार. तर तुम्ही बघू शकताय भेंडी आणलेली आहे. मस्त भाज्या भेटल्या होत्या सगळ्या ताज्या ताज्या. आणि आता ही वांग्याची भाजी बनवायची आहे. तर ती आपली लग्नातल्या पंक्तीला बसलेली भाजी असती ना, तशा पद्धतीने बनवायची. पण आज होती चतुर्थी, त्यामुळं बऱ्याचशा भाज्या चांगल्या आणि काय माहीत नाही, पण आज भाज्या खूप स्वस्त होत्या. हे बघू शकताय मशरूम आहे, हे ओळखत असाल कोण. हे मशरूम आणलेलं आहे. मशरूम मला घरात मुलांना वगैरे आवडतं, फक्त दादा सोडलं तर. मी, मुलगी आणि हे आवडीने खाते. त्यानंतर हे कोथिंबीरच्या गड्ड्या ह्या 10-10 रुपयाला भेटल्या होत्या. भाजीपाला खूप स्वस्त होता. काही पण घ्या 30ला अर्धा होता, म्हणून मग भाजीपाला भरपूर असा आणला. कोथिंबीर बघू शकता हिरवीगार जुडी भेटलेली आहे छान अशी. आज अद्रकसुद्धा स्वस्त होतं, 40 रुपये पावशेर. भाजीपाला खूप स्वस्त होतं. मग त्यानंतर हे बघा खारे शेंगदाणे आणले, जे आपले सोलापूर पद्धतीचे आहेत ते. त्यानंतर इथं हुलग्या आहेत मोड आलेले, मला हुलगे खूप आवडते. त्यानंतर छोले आणलेले आहेत. छोले म्हणजे आपलं कधी तर छोले भटोरे किंवा छोले पुरी करायला किंवा ग्रेव्हीची भाजी बनवायला कडधान्य आणलेले आहेत. मिक्स कडधान्य आणलेले आहेत, त्यामध्ये मटकी आहे. दोडका आणला होता आणि फ्लावर बघू शकता तुम्ही 50ला 2 एवढे मोठे गड्डू आहेत. हे काय सांगावं, आता हे एक भाजी 2-3 वेळा होऊन जाईल आम्हालाही, एवढे गड्डू आहेत. आता हे सगळे साफसफाई करून जिथल्या तिथं ठेवलं तर हे चांगल्या भाज्या राहतील, नाहीतर राहणार नाही. आणि टमाटे बघू शकताय 30 रुपये किलो. त्यानंतर हिरवी मिरची आहे इथं 20 रुपये पावशेर. आषाढ महिना चालू आहे, म्हणलं मिरची आणावं का नाही, जास्त मिरच्या खाल्ल्या तर जुलाब लागतील. आषाढ महिन्याचे जुलाब लागते तर शक्यतो. आणि मग काय हे बघा, हे भाज्या घेऊन आलेल्या आहेत सगळ्या अशा. आणि साहेब नव्हते आज, साहेब गेले होते मुंबईला. आम्हाला सकाळी संतसंग वगैरे झालं आणि मग डीमार्टला नेलं आणि चपल्या वगैरे आणल्या आणि मग मी जाऊन मुलांना घेऊन जाऊन भाजी आणली. त्यानंतर हे माझ्या भाजीपाल्यामध्ये फुलं पण मिळतात आमच्या मंडईमध्ये, तिथं बाजारात आठवड्याच्या. कांदे बटाटे आणले, म्हणजे 8 दिवसाच्या वरती भाज्या आणलेल्या आहेत. तर तुम्ही बघू शकता एवढ्या भाज्या आणलेल्या आहेत. एवढ्या भाज्यांचं करायचं काय, तर आठवड्याच्या बाजार आहे हे. रोज एखादी भाजी खाल्ली तरी काही हरकत नाही. आणि मग काय लेकीच्या आवडीचे सीताफळ आणले, ते थोडेसे कच्चे आहेत, त्याला आता पिकू द्यायचे. पिकल्यानंतर मग खायचं. तर हे एवढा पसारा आहे. आणि मग काय आल्यानंतर खूप दमलो होतो. दुपारचाच आज भाजीपाला आणला होता. 4च्या आधी तर घरी आलो, कारण पाऊस वगैरे लागला तर खूप प्रॉब्लेम होईल म्हणलं. येता येता मुलांना आणलेले आहेत डोसे. आता ती डोश्याचं पॅकेट हे आयते डोसे आणले आहेत आणि ते खोलायला किती वेळ चाललेला आहे बघा. आता हे दोघांना डोसे आणले आणि मला खिचडी होतीच, तीच खिचडी गरम करून दिली लेकीनी. म्हटलं चला आता त्यांना डोसे दिलेत खायला, तर आपण शेंगदाणे सोबत खिचडी खाऊन टाकावी. मग काय हे कवर पण घेतले मुलांना. आज भरपूर अशी शॉपिंग केली, भरपूर पैसे घालवले आज. आज पहिल्यांदा असं वाटतं की बऱ्याचशा ठिकाणी म्हणजे न लागणाऱ्या गोष्टीसाठी पण पैसे गेले. काय करणार आहे, पण आता मुलांच्या इच्छेपुढं काय करू शकत नाही. तर इथं बघू शकताय डोसे खायचं प्लॅन चालले आहे. मग हे आता भाजीचं उचलायचं, तर म्हणलं गवार वगैरे पण आणलेली होती, गवार साफ करायची. आता म्हणलं सगळ्या भाज्या नीट करून ठेवल्या म्हणजे चांगल्या राहतात. जर अशाच कोंबल्या फ्रीजमध्ये तर मग तिथल्या तिथं सोडून जातात. तसंच झालं. मग गेल्या 2 आठवड्याखालचे कारले आणि काय बऱ्याचशा भाज्या 2-3 अशा खराब झाले, दोडका, कारलं वगैरे. मग ह्यावेळेस म्हणलं आत्ता अजिबात असं करायचं नाही. गवार अशी कवळी झार छान आणले होते. मग काय कसं वाटलं आठवड्याचा बाजार कमेंटमध्ये नक्कीच सांगा. ज्या त्या भाज्या ज्या त्या वेळेस खाल्ल्या की खूप छान असतं. आणि मी सीजनाप्रमाणे नाही तर रेग्युलर सगळ्या भाज्या आवडीने खाते. आणि इथं बघू शकताय खारे शेंगदाणे आणि खिचडीचे घास चालू आहेत खायचं काम. 1-2 दाणे शेंगदाण्याचे आणि खिचडी खायची. काय करायचं, आज चतुर्थी होती म्हणून चाललेलो आहे हे प्लॅन. तर ह्या खिचडी खायला सगळेजण. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आपले व्हिडिओ कुठपर्यंत पोचत आहेत कमेंटमध्ये व्हिडिओ सांगणारे सांगतात बरोबर. व्हिडिओ कसा आहे, मी कशी आहे, आम्ही नवरा बायको कशी आहे, माझी फॅमिली कशी आहे, ही सगळी हिस्ट्री आता हल्ली माझ्या यूट्यूब चॅनलवर येतच आहेत. कारण काय करताय, जेव्हा त्यांना गरज असते तेव्हा मी चांगली असते आणि जेव्हा त्यांना गरज नसते ती मी वाईट असते. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.